हां सर, जय भीम. जय भीम सर. सर, मला एक विचारायचं होतं की तुमच्या आपल्या जगातील असं प्रसिद्ध शहर आहे हैदराबाद. हैदराबादच्या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये आपली जी संस्था आहे, ट्रान्सपोर्टेशनची संस्था आहे, त्याचं नाव आहे रणवीर लॉजिस्टिक्स. एवढ्या मोठ्या संस्थेचे तुम्ही आज मालक आहात आणि याची सुरुवात आणि म्हणजे तुम्ही जे मेहनत घेतलात खूप वर्षाखाली या ठिकाणी हैदराबादला येऊन, तर ती म्हणजे सुरुवात कशी झाली नेमकं थोडक्यात सांगा. समजा 92मध्ये माझे वडील प्रायव्हेट एका गाडीवर होते. अगोदर नाव सांगा तुमचं. माझं नाव बापूराव रामदास रणवीर, राहणार मराठवाडा, डिस्ट्रिक्ट नांदेड. ॲक्च्युअल माझे जे समजा वडील जे होते ड्रायव्हर होते, त्या ड्रायव्हरही हैदराबाद ते पुणा गाडी चालवत होते. 92ला माझ्या वडिलांना मला एका ऑफिसमध्ये आणून 500 सॅलरीवर ऑफिसमध्ये ठेवलं होतं. माझं जेव्हा 92ला जे काम होतं ऑफिस बॉय म्हणून लावलं होतं, झाडू मारणे हे करणे. मी आपल्या मेहनतीवर खूप मेहनत करून या फील्डमध्ये ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये 20 ते 25 वर्षे जॉब करून माझं जे स्वतःचं हे बिझनेस 2015ला चालू केलेलं आहे. माझ्याकडे समजा 40 स्वतःच्या गाड्या आहेत, स्वतःचं ऑफिस आहे. माझ्याकडे 60 ते 70 माणसं काम करतात. 15 लाख ते 11 लाखापर्यंत मी समजा आमच्या स्टाफला आणि ड्रायव्हरला सॅलरी देतो. वा वा सर, खूप छान. कारण मी या ठिकाणी आपलं ऑफिस बघितल्यानंतर मला एक असं आश्चर्य वाटलं की म्हणजे एवढे साधे राहणारे सर, वाटत नाही की तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे आणि ऑल इंडियामध्ये तुमचे ट्रक्स चालतात. माझी पूर्ण पॅन इंडिया सर्व्हिस आहे सगळीकडे, ऑल इंडिया, आणि कॉन्ट्रॅक्ट माझे स्वतःचे आहे. माझ्याकडे फार्मा, यार्न अँड मेडिसिन्स, ऑल चॉकलेट, बिस्किट, FMCGचे माझे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. माझं म्हणजे काही ब्रोकर ऑफिस नाही, मी जे आहे म्हणजे बुकिंग एजंट आहे माझा. ओके ओके. सर, या ठिकाणी तुम्हाला भेटून मी साहेबराव कांबळे खूप आनंद झाला. मी नांदेडहून या ठिकाणी तुमच्या खास ऑफिस पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तर ही जी मेहनत आहे, म्हणजे जे नवीन शिकाऊ आहेत समजा किंवा नवीन नोकरी, ज्याला नोकरी नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, त्यांना म्हणजे तुमच्यामार्फत संदेश काय देणार आहे? काही नाही, जे पण शिकलेले आहेत, कारण स्वतः त्यानं जर मनावर आणि स्ट्रगल जर केलं तर, कारण हार माणूस असं नाही की बाबा माझ्यानं होत नाही, मी करत नाही. मगर आम्ही केव्हा असं सुचलं नाही की मी एवढा मोठा बिझनेसमॅन बनल, माझ्याकडे एवढ्या गाड्या राहतील. करत राहिलं. माणसानं स्वतः आपल्या मनावर स्ट्रंग ठेवून की हा मी स्ट्रगल करू शकतो, मी पुढं जाऊ शकतो. जर हार मुलगा असं जर सोचते तर ती जिंदगीमध्ये केव्हाच फेल होणार नाही. बिलकुल बरोबर आहे सर. ते आपल्या पायरीनं ठीक आहे, हार माणूस तर एवढं मोठं बिझनेस करणं पण हे नसते, पण ज्याच्या त्याच्या पदवीनं ते कुठं ना कुठं स्ट्रगल जर झालं ते कुठं ना कुठं चांगलं समजा प्रोग्रेस होऊन पुढं जाणार. बिलकुल सर, तुमच्या आधारानं जवळपास 60 ते 70 कुटुंब तुमच्या आधारावर चालतात. माझ्या आधारावर आहे. आणि खूप म्हणजे त्या सर्वांचा तुम्हाला जो आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाने या ठिकाणी हा जे प्रोग्रेस पाहण्यास मिळते. तर मला खूप आनंद झाला आपल्याला भेटून. आणि आपल्या जे दाते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमा आपण आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी लावलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही या कार्यालयाची सुरुवात करता. आतापर्यंत जास्त म्हणजे देव वगैरे किंवा मानलेलं नाही. माझ्या घरी पण, माझ्या ऑफिसमध्ये पण मी स्वतः त्याची पूजा करून, कारण आपल्याला मार्ग दाखवणारे फक्त हे दोघंच होते आणि त्याच्या मार्गानुसार आपण चाललेला आहे. बिलकुल बिलकुल सर. आणि तुमचा हा आदर्श नवीन जे उद्योजक आहेत आपल्या या उद्योजक क्षेत्रामध्ये, आपल्या समाजामध्ये खूप कमी व्यक्ती आहेत. बरोबर. त्यामध्ये एक तुम्ही आहात. बिझनेसमॅन नांदेडला भरपूर आहेत, पण असे विचार करणारे तुमच्यासारखे सर्वांना सोबत घेऊन चालणारे
अशी किंवा आपण बिझनेसमॅन पाहिजे. माणसानं हर चीजमध्ये घमंड न करता हम्म, आणि आपण पण केव्हा आपण दाखवलं नाही पाहिजे. हम्म, हम्म, कारण मला खूप लोक नांदेडला भेटतो मी, माझी मित्रमंडळी आहेत, हम्म, हम्म, हम्म. पण जेव्हा ते हैदराबादला येतात, घर बघतात, ऑफिस बघतात, म्हणजे ते स्वतःच आश्चर्य होतात की बाबा तू एवढा मोठा माणूस आहात आणि एवढा तू केव्हा दाखवत नाही. म्हणजे आपल्याकडं काय आहे आणि केव्हा पण दाखवायचं नसते. बरोबर. कारण त्याला जे माणूस दाखवणं घमंडी यानं ते माणूस केव्हा पण माघारी जाऊ शकतो, बरोबर आहे. पुढं जाऊ शकत नाही. करेक्ट आहे. कारण आपलं जे मोठेपण पुढच्या माणसानं बघून आपलं मोठेपण बघावं की हा बाबा या माणसानं किती पुढं गेलं, कसं गेलं असेल सोचाय पाहिजे. बरोबर. कारण आपण स्वतः होऊन जर पुढच्याला सांगलं तर होत नाही. करेक्ट आहे बस. आणि घमंड म्हणजे केव्हाच आपण ठेवू नये की मी मोठा झालो, लहान या माणसाला विसरणं हे. कारण जसं पण आहे आपण कुठं होतो आणि आता कुठं गेलो, पण आता पण आपण हेच ठरवायचं की आपण कुठं होतो त्या हिशोबानंच आता पण जर राहिलं तर ते माणूस जिंदगीमध्ये हारू शकतो. खरंच आहे सर, बरोबर आहे. मी शाळेमध्ये शिकवतो, आमच्याकडे सुद्धा विद्यार्थी असतात. तर ते विद्यार्थी काही गरीब असतात सर विद्यार्थी, त्यांना वही पेन वगैरे काही भेटत नाही. बरोबर. पण माझ्यातर्फे मी महिना त्यांना जवळपास 1-1.5 हजार रुपये खर्च करतो सर. 1-1.5 हजार रुपये मी महिना त्यांना खर्च करतो. हो. आणि नाही, त्या खूप विद्यार्थ्यांचं म्हणजे खरं आपल्याला आठवण येते सर, शिकत असताना काय हाल झालीत आपली. कारण तुम्ही पण हॉस्टेलला राहून शिकलात, बरोबर आहे? मी पण नांदेडला हॉस्टेलला होतो, संजय गांधी हॉस्टेलला होतो. आमचे वडील 100 रुपये वर्षाचे भरायचे, त्याच्यामध्ये जेवण वगैरे होतं. शाळा आम्हाला म्हणजे तेव्हा प्राथमिक शिक्षण. खालसा हायस्कूल नांदेड, त्याच्यामध्ये माझं समजा 5वी ते 10वी शिक्षण झालेलं आहे. नांदेड कधी सोडलं सर? मी नांदेड समजा 92ला सोडलेलं आहे. माझं 11वीला ॲडमिशन पीपल्स कॉलेजला झालं होतं. अच्छा. म्हणजे घरची परिस्थिती, वडील ड्रायव्हर असल्याने ड्रायव्हर म्हणजे त्यांना डोळ्यांना दिसना गेलं, हां. त्याच्यासाठी समजा आमच्या वडिलांना हैदराबादला आणून कामाला लावलं होतं की बाबा तुम्ही आपले मार्ग शोधा, कारण मला काय डोळ्यांना दिसना झालं आणि माझ्यानं काय होणार नाही. हो ना सर. तर म्हणजे त्यानं जे आणून इथं ठेवलं म्हणजे तेच आपले मोठे देव आहे. कारण त्यानं आणलं आणि आपण इथं घडवलं, बस हे मेन चीज आहे सर. बरोबर आहे सर. आणि कारण त्याला केव्हा विसरू नये हे आमचे हे आहे. बिलकुल सर, तुमची एक कहाणीच अशी तयार झाली की ऑफिस बॉयचे काम करत समजा तर तुम्ही ऑफिसचे प्रॉपर मालक झालात. या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये म्हणजे आपल्या याच्यामध्ये खूप मोठा अभिमान आहे तुमचा. रणवीर सर, आपण आम्हाला मुलाखत दिलात त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. जय